नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 33 ते 35. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाच् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. शब्दार्थ. हे परंतपा अर्थात शत्रुतापना पार्था अर्थात पृथा पुत्र अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. तसेच यच्चयावत सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात. ते ज्ञान तू तत्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमतत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील, जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस. तसेच हे पांडवा अर्थात पांडुपुत्र अर्जुना, ज्या ज्ञानामुळे तू सर्व सजीवांना पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंद घन परमात्म्यात पाहशील. भावार्थ. गीतेत कृष्ण अर्जुनाला वेगवेगळ्या नावाने हाका मारतो. त्याचेच गुण त्याला सांगतो. तो काय करू शकतो आणि त्याने काय केले पाहिजे हे वारंवार सांगतो. इथेही परंतप आणि पार्थ अशी दोन नावे घेतली आहेत. जो आपल्याला खूप जवळचा आहे, ज्याला आपल्याबद्दल खरंच प्रेम वाटते, तोच असे करतो. बाकी नावे ठेवणारे खूप असतात, पण आपले नाव इतके प्रेमाने घेणाऱ्या व्यक्तीला खूप जपले पाहिजे. परंतप ह्याचा अर्थ शत्रूला ताप देणारा म्हणजे त्याला हरवणारा. समोरचा हरला तरी आपण नेहमी जिंकतोच असे नाही. आपल्याला हे लक्षात येत नाही. कित्येकदा समोरच्याला त्रास देऊन आपला काहीही फायदा होत नसतो. तसेच आपल्याला जो त्रास देतो त्यालाही रोखता आले पाहिजे. दुसरं नाव आहे पार्थ म्हणजे धरणीचा पुत्र. आपल्या आईशी कायम प्रामाणिक राहावे, तिचे ऋण फिटत नाही. आपण ज्या जमिनीत जन्म घेतला तिचे पांग फेडणे आपले कर्तव्य आहे. अशी हाक मारायचे इथे प्रयोजन काय? कृष्ण इथे अर्जुनाला सांगतोय की ज्या भूमीत तू जन्म घेतलास, जिने तुझे पोषण केले, तिचे हित बघणे तुझे कर्तव्य आहे. तू युद्धाला सज्ज झालास तरी तुझे शत्रू घाबरतील. अशा वेळी निराश होऊ नकोस. प्राप्त परिस्थितीला धीराने सामोरे जाण्यात खरा पुरुषार्थ आहे. हातपाय गाळून तू एक प्रकारे तुझ्या मातृभूमीचे नुकसान करत आहेस. आईचे संस्कार विसरत आहेस. कोणता यज्ञ श्रेष्ठ ते सांगताना भगवंत म्हणतात, द्रव्यदान करण्यापेक्षा ज्ञानदान श्रेष्ठ आहे. माणसाकडे पैसे कमी असतील तरी आयुष्य सुखात जाते, पण जर आवश्यक माहिती नसेल तर कितीही पैसे असले तरी ते व्यर्थ आहेत. माणसाने योग्य गुरुकडून ज्ञान मिळवले पाहिजे. माणूस हा कायम विद्यार्थी असतो, कारण ज्ञान कधीही संपत नाही. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवून जातात. आपण त्या दृष्टीने त्याकडे पाहिले पाहिजे. यात फायदा असा की आपण कायम नम्र राहतो. मान अपमान, उच्च नीच या द्वंद्वापासून मुक्त राहतो. त्यामुळे जितके शक्य असेल तितके ज्ञान मिळवून ते आचरणात आणले पाहिजे. ज्ञान आपल्या विचारात, आचारात बदल घडवून आणते, आपल्या चुका शोधते, आपल्याला अधिक नेमकेपणाने बोलायला वागायला शिकवते. त्यामुळे रागावर ताबा राहतो. राग आणि अहंकार या दोन गोष्टींपासून दूर राहिल्याने आपण परमात्म्याच्या अधिक जवळ जातो. आपली मनस्थिती कायम आनंदी राहते. आपण उलटसुलट विचार आणि कल्पना करत नाही. अनावश्यक विचार आणि नको त्या कल्पना आपली मनःशांती नाहीशी करतात. आपले मन अप्रसन्न असणे हेही पापी असल्याची पहिली खूण आणि दुःखाचे मूळ कारण आहे. असे मन भरकटते आणि सुखाच्या शोधात भटकते. नको त्या मोहात फसते. ज्ञानामुळे आपण संभ्रमात अडकत नाही.
विचारांना योग्य दिशा मिळते, मन स्थिर राहते, कर्तव्य काय आहे ते कळते, ते कसे पार पाडावे त्याचा मार्ग सापडतो. ज्ञान ही न संपणारी संपत्ती आहे, योग्य गुरु मात्र सापडला पाहिजे. माऊली म्हणतात, ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोहाधकारू जाईल, जय गुरुकृपा होईल पार्था गा. श्लोक 36 ते 38. अपिचेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः, सर्वैज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि, यथैथांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन, ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा, न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते, तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति. शब्दार्थ. जरी तू इतर सर्व पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असलास तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पापसमुद्रातून चांगल्या प्रकारे तारून जाशील. कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांची राख रांगोळी करतो. या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो. भावार्थ. आपल्याला कितीही मानसिक त्रास असला तरी ज्ञानाच्या सहाय्याने तो नाहीसा होऊ शकतो. आपली मानसिक द्वंद्वे आपण विचारात बदल घडवून दूर करू शकतो. अनेक वेळा योग्य ज्ञान नसल्यामुळे आपण दुःखी होतो, चुकीच्या गोष्टी करत राहतो. अचूक ज्ञान ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ज्ञानामुळे योग्य निर्णय घेणे शक्य होते. चुकीच्या निर्णयामुळे आपली प्रगती थांबते. गीता निरपेक्ष कर्म म्हणजे अर्थात अकर्म करावे असे सांगते. यासाठी कोणते कर्म करावे आणि कसे करावे याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्ञान मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. गुरु, पुस्तक हे ज्ञानाचे उत्तम स्रोत आहेत. पण अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे हे आपण जाणतो. प्रयत्नांती परमेश्वर हे आपण म्हणतो, पण म्हणजे नेमके काय? अनेकदा आपण काम केल्याशिवाय ते आपल्याला जमेल की नाही हे सांगू शकत नाही. त्यात काय अडचणी आहेत हे प्रत्यक्ष केल्यावर कळते. चुकातून माणूस शिकतो. खरं तर जो काम करतो तो कधीतरी चुकतोच, पण म्हणून काम सोडून देऊ नये. जे काम करतच नाहीत ते कधीच चुकत नाहीत. पोकळ सल्ले कोणी देईल, त्याने ना उमेद होऊ नये. शेतकरी हे कर्मयोग्याचे उत्तम उदाहरण आहे. आपली संस्कृती कृषीप्रधान आहे. उन्हात जे कष्ट करतात ते जगाचे पोशिंदे आहेत. त्यांच्या घामातूनच मोती पिकतात. या क्षेत्रातील बरेच तोडगे त्यांना माहीत असतात. ते पुस्तकात अनेकदा मिळत नाहीत. आजही कृषीवलांची दानत आणि नियत सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचे ज्ञान अनुभवनिष्ठ असते. मोजून मापून ते वागत नाहीत, बोलत नाहीत. त्यांचे हास्य दिलखुलास असते. छोट्या गोष्टीतही त्यांना भरभरून आनंद होतो. लाख मोलाचा माल बिना कुलपाचा उघड्यावर ठेवणाऱ्या शेतकऱ्याचा देवावर जास्त विश्वास असतो. ही आश्वासकता वातावरणात असते. हा खेड्यातला आणि शहरातला फरक आहे. त्यांना पुस्तकी ज्ञान नसेलही, पण कामातला राम नक्की कळला आहे आणि रामही आनंदाने त्यांच्याजवळ नांदतो आहे. पिढ्यानपिढ्या त्यांनी ज्ञान जपले आहे. अनेक म्हणी त्यानुसार त्यांच्या बोलण्यात असतात. अनेक सण शेतीवर आधारलेले आहेत. अनुभवातून मिळणारे ज्ञान असे असते. अशी माणसे मनाने शुद्ध असतात. त्यांचे वागणे आत एक बाहेर एक असे नसते. बोलणे स्पष्ट असते. कार्यतत्परता असते. परोपकार असतो. परिस्थितीचा स्वीकार असतो. स्वभाव समाधानी असतो. हे वागणे उपजत असते. आतून आलेले असते. ओढून ताणून आणावे लागत नाही. आपोआप असेच वागले जाते. ज्ञानयोग आणि कर्मयोग असे एकमेकात गुंफलेले आहेत. कर्म केले की ज्ञान आपोआप मिळते आणि कर्म करण्यासाठी ज्ञान असणे आवश्यक आहे. निष्क्रिय ज्ञानयोग आणि अज्ञानी कर्मयोग दोन्ही घातकच. जगण्यासाठी काम करायला लागते.
कर्मबंधन निर्माण करते. निष्काम कर्म कसे करावे, बंधनात न पडता कर्म कसे करावे हे ज्ञानामुळे कळते. त्यामुळे माणसासाठी ज्ञान आणि कर्म दोन्ही आवश्यक आणि परस्पर पूरक आहेत. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.